धन्यवाद 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 ईशु. थँक यू जीसस. ग्लोरी हालेलुया. प्रेमळ स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात तुझ्या चरणाशी येतो. आत्तापर्यंत प्रभू तू आम्हाला सांभाळलंस, आमची भेट घेतलीस, आमच्याशी बोललास, तुला धन्यवाद देतो. प्रभू हे सत्र देखील तुझ्या पवित्र हाती घे. पवित्र आत्म्या या सत्रादरम्यान तुझं अलौकिक सामर्थ्य आपल्या लोकांवरती तू उतरून येऊ दे प्रभू. प्रत्येकाच्या अंतकरणाची पकड घे, प्रत्येकाच्या हृदयाशी बोल, अंतकरणाला एक नवीन प्रेरणा दे प्रभू. आणि प्रभू परमेश्वरा, इथून पुढची मंडळीची वाटचाल, त्या वाटचालीची गती वाढू दे, मंडळीचा विस्तार वाढू दे, मंडळी प्रबळ होत जाऊ दे, मंडळी गौरवी होत जाऊ दे. आणि ज्याही तुझ्या अद्भुत योजना प्रभू हेप्शिबा चर्चसाठी आहेत प्रभू, त्या तुझ्या योजना पूर्णत्वास जाऊ दे. तुझा गौरव प्रकट कर आणि तू आमच्याशी बोलावंस अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करतो. ओठ माझेत पण शब्द तुझपासून येणारे असू देत. तू बोलावंस आणि आम्ही ऐकावं अशी दया कर प्रभू. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून बिते ऐक. आमेन आमेन. ह्या मंडळांविषयी वारंवार वाचून एक गोष्ट निदर्शनात येते की त्या मंडळांपैकी काही भाग असा वाटतो की ते काहीतरी जुनाट अशा बंधनात अडकले होते, परंपरेमध्ये अडकले होते. आणि त्यामुळे देवाचं गौरव या लोकांमध्ये प्रकट होत नव्हतं. परमेश्वर त्यांना दोष देत आहे. बऱ्याचदा ज्यावेळेस आपण जुनाट अशा परंपरांमध्ये अडकून जातो, प्रथेमध्ये अडकतो, त्यावेळेस आपण नवीन गोष्टींची अपेक्षा करू शकत नाही. आपण अशी अपेक्षा करू शकत नाही की आमच्याकडे काहीतरी नवीन होईल किंवा काही नवीन गोष्टी घडतील. उदाहरणार्थ, जर तांबडा समुद्र दुभागला पाहिजे असं मोशेला वाटतंय. मोशेने याच्या आधी कधीच पाहिलं नव्हतं की कधी तांबडा समुद्र दुभागतो, किंवा त्याने कधी ऐकलं पण नव्हतं. त्याला काही गोष्टी नाविन्यपूर्ण कराव्या लागल्या. त्याला आपला हात उंच करावा लागला विश्वासाने, आणि देवावर त्याला विश्वास ठेवून त्याला ती कृती करावी लागली. अपेक्षेने त्या ठिकाणी त्याला पाऊल उचलावं लागलं आणि देवाने तिथं कार्य केलं. डू दी अनडन यू विल सी द अनसीन. डू दी अनडन यू विल सी द अनसीन. जे तुम्ही कधीच केलं नव्हतं ते करा, जे तुम्ही कधीच पाहिलं नव्हतं ते तुम्ही पाहणार आहात. हालेलुया. आज मंडळीला या संदेशाची नितांत गरज आहे. आम्ही त्याच गोष्टींमध्ये, त्याच टप्प्यांमध्ये आपण अडकून राहतो आणि गोष्टी ट्रॅडिशनमध्ये बदलतात. एक दिवस असा होता की खूप बलिष्ठ जोरदार रीतीनं ज्याच्या केसात ताकद होती अशा त्या शमशोनाकडे वैरी आले. 1000 बलिष्ठ आहेत, शमशोन एकटा आहे. शमशोनाकडे तलवार नाहीये, ढाल नाहीये, कुठला हत्यार नाहीये, आणि वैऱ्याने त्याच्यावरती हल्ला केलेला आहे. वैरी आलाय समोरून. वैऱ्याने शमशोनाचा नाश करण्याआधी, वैऱ्याने शमशोनावर हल्ला करण्याआधी देवाच्या आत्म्याने त्याच्यावर पाखर घातली. हे जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. तुमचा वैरी तुम्हाला गाठण्याआधी देव तुमच्या भेटीला येणार आहे. तुमच्या जीवनात अडखळण येण्याच्या आधी परमेश्वर तुम्हाला आधी प्रिपेअर करून ठेवणार आहे. जो तयार नाही त्याला मुंगीसारखे संकट डोंगराएवढे वाटतात, आणि जो देवाच्या आत्म्याने तयार आहे त्याला डोंगरासारखी संकट, मी म्हटलं त्यांना डोंगरासारखी संकट मुंगीसारखी वाटतात, कारण देवाचा आत्मा माणसाला प्रबळ करणारा आहे. शास्त्रे 15वा अध्याय 14 ते 17 वचन आहेत. शास्त्रे 15 14 ते 17 या गाढवाच्या जाभाडाबद्दल एक विशेष संदेश ऐका. शास्त्रे 15 14 ते 17. तो लेहीपर्यंत येऊन पोहोचला तेव्हा पलिष्टी त्याला पाहून जयघोष करू लागले. शमशोन आलाय, आता पलिष्टी खुश आहेत, कारण आमची संख्या जास्त, तो तर एकटाच आहे. वैरी खुश झाले, आता शमशोन भेटला हातात आमच्या. इतक्यात परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला.
त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीत जळून गेलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली. मग गाढवाचे नवे जाभाड, किती लोक आमेन म्हणतील? जुने नाही, गाढवाचे नवे जाभाड, गाढवाचे नवे जाभाड. युद्ध लढण्याची ही कला पुरातन काळापासून चालत आली नव्हती, की लढाईवर जाताना लोक काय नाही गाढवाचं जाबाड घेऊन निघायचे, अशी काही प्रथा नव्हती. हाती जे त्याच्या लागलं ते त्याने उचललं आणि युद्धाला सुरुवात केली. गाढवाचे नवे जाबाड त्याला सापडले. काहीच नव्हतं त्याला शत्रूला मारण्यासाठी, पण त्याला गाढवाचं जाबाड, गाढवाचा जबडा सापडला. आणि ज्यावेळेस ते गाढवाचं जाबाड त्याला सापडलं, ते हातात घेऊन 1000 लोकांना त्याने ठार केले. आमेन. किती लोकांना? 1000 लोकांना त्याने ठार केले. ज्या वेळेस ना ते थोडा विचार केला ना, असं की म्हणजे शमशोनमध्ये 1000 लोक त्याला मारायला आलेत, जयघोष करतायत आता, आणि आता चला शमशोनाला पकडलंय, त्याला मारायचंय, आता ट्रॅप झालाय तो, एकदम सगळे तयारीत आहेत. आणि शमशोन शोधतोय की मी आता यांना काय करू. आणि जसा आत्मा त्याच्यावरती आला, त्याला गाढवाचं जाबड सापडलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. देवाचा आत्मा आला, त्याला काय सापडलं? गाढवाचं जाबड सापडलं. ते त्याने हातात घेतलं. प्रियांनो, गाढवाच्या जाबडाचा रंग कोणता असतो? हाडांचा रंग. जाबड ज्यावेळेस हाती लागलं तेव्हा पांढरं असेल, पण ज्यावेळेस 1000 लोकांना मारून झाला असेल ते रक्ताने लाल झालं असेल. प्रियांनो, हालेलुया. एक फटक्यात एकाच व्यक्तीला ठार, एका फटक्यात आला समोरून पाड खाली. काय त्याचा स्टॅमिना असेल. आला की नुसता दे फटका, काल धाड 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 धाड, इकडून आला, मागून आला, कुठून आला, कोणी येऊ, जो त्याच्याकडे आला त्याला जीव गमवावा लागला. कारण सल्मोनावरती, त्या शमशोनावरती साधारण आत्मा नव्हता. देवाचा पवित्र आत्मा त्याच्यावर आहे आणि त्या सामर्थ्याद्वारे शमशोन हे युद्ध लढत आहे. देवाने त्याचा असा वापर केला की 1000 लोक एका वेळेस त्याने वधले. 1000 लोक त्याने वधले. देवाच्या प्रिय लोकांनो, आता असं जर एखाद्याबद्दल घडलं असतं की ह्या गाढवाच्या जाबडाने मी 1000 लोकांना वधलंय, त्याने ते कंटिन्यू कमरेलाच बांधून ठेवलं असतं. कदाचित एखाद्याने पूजा पण केली असती. नवीन रिक्षा घेतली, नवीन गाडी घेतली, घरात नवीन गॅस आला, तरी लोक त्याला पार त्याची पूजा करतात. प्रत्येक गोष्टीला देव बनवण्याचा प्रयत्न करतात. गाढवाच्या जाबाडाला आज एवढं महत्त्व प्राप्त झालंय की जर ते जाबाड हाती लागलं नसतं तर काय झालं असतं. ते जाबाड एवढं महत्त्वाचं झालंय की एक गाढवाच्या जाबाडाद्वारे 1000 लोकांचा नाश झालाय. ही एक अलौकिक देवाची योजना पूर्ण झाली. मग आता काय करायचं आहे गाढवाच्या जाबाडाचं? एखादं म्युझियम बनवायचं आणि त्याच्यात नेऊन ठेवायचं. येणारे जाणारे सगळे दर्शन घेतील, म्हणजे लोक गाढवाला पाया पडतील आणि माणसांना सोडून देतील. देवाच्या प्रिय लोकांना, बारकाईने पुढं वाचत गेल्यावर तुम्हाला कळणार आहे. 16वं वचन, शमशोन म्हणाला, गाढवाच्या जाबाडाने मी राशींच्या राशी रचल्या. किती लोक आमेन म्हणणार आहे? कशाच्या द्वारे? गाढवाच्या जाबाडाने. प्रेतच प्रेत, राशीच्या राशी रचल्या. गाढवाच्या जाबाडाने मी 1000 लोक ठार केले. हालेलुया. आता साधारण आहे का ते गाढवाचं जाबड? हालेलुया. एवढं सगळं बोलला आणि 17व्या वचनात त्यांनी चांगलं काम केलं. आणि ते काय काम होतं माहिती का? हे आपले बोलणे संपवून त्याने हातातले जाबड फेकून दिले. ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे. अत्यंत महत्वाची पायरी आहे ही, की ज्या जाबडाने त्याने 1000 लोकांना मारलं, ते जाबड त्याने फेकून दिलं. जर शमशोनाने ते जाबड आपल्या जवळ ठेवलं असतं, त्याचा विश्वास देवावरून हटून जाबडावरती आला असता. त्याला हे वाटलं असतं की माझा जय
गाढवाच्या जाभाडामुळे आहे. त्याला हे वाटलं असतं की मी 1000 लोकांना मारलं ते गाढवाच्या जाभडाच्या जोरावरती, पण ते सत्य नव्हतं. गाढवाचं जाभड निमित्त होतं, पण त्याला यशस्वी करणारा देवाचा आत्मा होता. ती वस्तू त्याने फेकून दिली, पण आत्म्याला त्याने धरून ठेवलं. हे महत्वाचं आहे. कुठल्या गोष्टीची या दासाने ट्रॅडिशन बनवू नाही दिली. आज एखाद्या गोष्टीसाठी जर परमेश्वराने तुम्हाला एखादा मार्ग सांगितला असेल, याचा अर्थ नाही की त्याच गोष्टी नेहमी लागू होतील. माझा लकी शर्ट आहे बरं का, हा ड्रेस घातला ना की मी परीक्षेत पास होतो. माठ्या, अभ्यास कर, अभ्यास कर. माझा लक्की पेन आहे, लक्की, एकदम लक्की. लक्की, लक या शब्दाचा ओरिजिन लुसिफर शब्दापासून झालेला आहे. लुसिफर म्हणजे लक. आणि म्हणून लकवर भरोसा ठेवू नका. नशीब आपल्यासाठी नाहीये. नशीब कुणासाठी असतं काय माहीत, नशिबात काय ठेवलंय येड्या, ते तुला माहीत नसेल. इथं माझ्या बायबलमध्ये लिहिलंय, माझ्या प्रभूने माझं भवितव्य लिहिलेलं आहे. काय होणार आहे ते मला आधीच माहीत आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, मंडळीत कुठल्याच प्रकारची ट्रॅडिशन बनता कामा नये. कुठल्याच गोष्टीची. पुरुषांनीच असं करायचं, स्त्रियांनी असं करायचं नाही. स्त्रियांनी प्रार्थना नाही करायची, स्त्रियांनी असंच वागायचं, पुरुषांनी तसंच वागायचं. काही गोष्टींमध्ये इंडियन कल्चरचा फार मोठा पगडा चर्चवरती पडलेला आहे आणि त्यामुळं स्त्रियांना देवाच्या राज्यात पुढे जाता येत नाही. देवाला मी धन्यवाद देतो की ज्या वेळेस मी माझ्या बहिणींना संदेश देताना बघतो, मला 4 पट आनंद होतो सेवकांना पाहिल्यापेक्षा. का? कारण की मला त्यावेळेस जाणवतं की माझ्या देशातून परमेश्वर परंपरांना तोडत चाललेला आहे. हालेलुया. ते पूर्ण ते कल्चर, एक घाणेरडं कल्चर की जिथं कोणाला तरी दाबलं जातं, जिथं एखादा तू ह्या जातीचा, तू ह्या स्थितीतला, तू असा, तू तसा, तू हे ते. ख्रिस्तामध्ये आम्ही सगळे नवी निर्मिती आहोत. आमचा भूतकाळ संपला आहे, आमचे जुने दिवस गेले आहेत आणि आम्हाला ख्रिस्ताने नवीन केलं आहे आणि आता आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही एकीनं देवाची सेवा करणार आहोत. आमेन. मंडळी, ट्रॅडिशन पडता कामा नये. ट्रॅडिशन पडता कामा नये. ह्या देवाच्या दासाने गाढवाचं जाभड फेकून दिलं. प्रियांनो, गाढवाचं जाभड पांढरं होतं आणि त्या युद्धानंतर ते लाल झालं असेल. जो शुद्ध आणि पवित्र झगा धारण करणारा, त्याचे वस्त्र रक्तबंबाळ तुमच्या आणि माझ्यासाठी झाले आणि त्याने सैतानाला हरवलंय. ते ख्रिस्ताच्या बलिदानाचं प्रतीक आहे. हालेलुया. ते वधस्तंभाचं प्रतीक आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आता परमेश्वर पाप्यांना नाही मारत, तो पाप मारतो. प्रियांनो, हालेलुया. वाईटाचा शेवट करणारा देव आहे. आज आम्ही आमच्या मनात ही पक्की गोष्ट करूया, देव आम्हाला काय सोडायला सांगतोय ते आम्हाला फार सहज रीतीनं सोडता आलं पाहिजे. कशातच आमचा जीव अडकता कामा नये. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टी? हालेलुया. ज्या वेळेस ना तुम्ही त्याग करता देवासाठी, ते परमेश्वर काउंट करत असतो. प्रभू पाहतो तुम्ही कशावरती जास्त प्रेम करताय, तो तुम्हाला तपासतो. मग आता देवाने असं ट्रेन केलंय, फक्त तू सांग, मी करायला तयार आहे. हालेलुया. असं प्रत्येक मंडळीतील सदस्याने तयार होणं गरजेचं आहे. जर त्या गोष्टीत आमचा जीव अडकला तर आम्ही सेवा नाही करू शकत. देवाविरुद्ध ते करू लागले, निंदा करू लागले आणि त्यावेळेस आगेसाप आले. आगेसाप म्हणजे जे चावल्यानंतर फार आग होणार. इंग्लिश बायबलमध्ये त्याला फायरी सर्पंट म्हटलेलं आहे. लोक निंदा करायचे आणि सपकन चाप येऊन त्यांना चावायचं आणि लगेच खाली पडायचे. ते आग होऊन तडफडून मरायचे. अशा प्रकारची परिस्थिती रानावनामध्ये तयार झाली. लोक भरपूर मरू लागले. निंदा करायची की लगेच मरायचे, निंदा करायची की लगेच मरायचे. आणि मग त्या परिस्थितीत लोकांनी मोशेकडे आरोळी मारली. मोशे, मदत कर, काहीतरी देवाला प्रार्थना कर, आमच्यासाठी काहीतरी कर. आणि मग मोशे देवाला प्रार्थना करतो आणि देव त्या मोशेला उत्तर देतो की एक सर्पाची प्रतिमा तयार कर आणि ती खांबावरती बांध. जो कोणी त्या
सर्पाकडे, त्या प्रतिमेकडे जो पाहिल त्याचा सगळा सर्पदंश उतरून जाईल. आणि मग काय, मोशेने एक पितळी सर्प तयार केला. पितळी सर्प एका खांबावरती तो लटकवण्यात आला. आणि मग 2 लोक बोलत असायचे उभे राहून, तुला माहीत आहे का मोशे कसा आहे? तो म्हणायचा खूप चांगला आहे. नाही नाही, तू खोटं बोलतोय, तो चांगलं नाही. त्यांनी फसवलं आपल्याला, रानावनात आणलं, तिकडं कबरा नव्हते का, तिकडं हे नव्हतं का, ते नव्हतं का. साप बरोबर मध्ये येऊन उभा राहायचा, साप दोघांकडे बघायचा, हा चांगला बोलतोय, हा वाईट बोलतोय. जो वाईट बोलायचा त्याला सटकन लगेच चावायचा आणि लगेच तो खाली पडला का संपला त्याचा विषय. अशा प्रकारची स्थिती होती. आणि मग काय, जर तो खाली पडला आणि लगेच त्याचं लक्ष किंवा त्याची दृष्टी त्या सर्पाकडे, जो पितळी सर्प खांबावर लागलेला आहे त्याच्याकडे त्याची नजर लागली की लगेच तात्काळ त्याचं विष उतरून जायचं. हालेलुया. बायबल सांगतं की जसं मोशेने अरण्यात पितळी सर्प उंच केला, तसं आम्ही मनुष्याच्या पुत्राला आमच्या जीवनात उंच केलं पाहिजे. आग्या सापाचं विष त्या पितळी सर्पाकडं, त्या खांबाकडं पाहिलं तर उतरून जात असे. आज आम्ही आमची दृष्टी येशूच्या वधस्तंभाकडे लावली तर पापाचं विष उतरल्याशिवाय राहत नाही. आमेन. ही घटना घडल्याच्या नंतर लोकांनी एक नवीन उपक्रम चालू केला आणि तो उपक्रम एवढा फेमस झाला की त्यांनी तो पितळी सर्प, त्याची एवढी निगा राखली. अरे बाबा, हा सर्प होता, पितळी साप होता, मला पण साप चावला होता, या सापाने मला वाचवलं. देवाच्या प्रिय लोकांना वाचूया आपण दुसरे राजे 18 अध्याय 1 ते 4 वचनं. काय झालं होतं त्या पितळी सर्पाचं? दुसरे राजे 18 अध्याय 1 ते 4 वचन. इस्रायलाचा राजा होशे बिन एला ह्याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी यहुदाचा राजा हिजकिया, म्हणजे ह्या राजाच्या काळात हिजकिया बिन आहाज राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेत 29 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबी असे होते, ती जकर्याची कन्या. हा हिजकिया राजा, त्याच्याकडून काय घडलं ऐका. 3रं वचन. त्याचा पूर्वज दावीद ह्याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी. 4थं वचन. त्याने उच्च स्थाने काढून टाकली. किती लोक आमेन म्हणतील? उच्च स्थाने काढून टाकली. मूर्तिस्तंभ फोडले, आशेरा मूर्तीचा उच्छेद केला व ऐका, मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले. किती लोक आमेन म्हणतील? जो सर्प अरण्यात उंच केला होता, कैक वर्ष या लोकांनी तो सर्प तसाच जपून ठेवला. पण हिजकिया राजाच्या मनात देवाने प्रेरणा दिली. सैतानाचे स्थान त्याने उद्ध्वस्त केलेच केले, सैतानाला उद्ध्वस्त केलंच केलं, पण त्याच्याच बरोबर या पितळी सर्पाचं त्याने चुराडा करून टाकला, त्याचे चूर्ण केले. कारण लिहिले पुढे, कारण ह्या काळ पावेतो इस्रायल लोक त्यापुढे धूप जाळत असत, त्याला नहुस्तान पितळेचा तुकडा हे नाव दिले होते. त्याला धूप जाळत म्हणजे त्याची पूजा केल्यासारखं करत होते. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराला त्याच्याशिवाय कुठंही आम्ही नतमस्तक झालेलं आवडत नाही. बोलो येशू मसीह की. तो त्याचं गौरव कोणाला दुसऱ्याला जाऊ देणार नाही. त्या काळासाठी देवाने त्यांना काही पाया पडायला लावलं नव्हतं, फक्त पाहायला सांगितलं होतं आणि तिथं त्याचं काम संपलं. आग्या सापाची ती घटना घडून गेल्याच्या नंतर त्या काळामध्ये तो तसाच सर्प ठेवला आणि पुढं लोक त्याच्या पुढं धूप जाळायला लागले. या रूढी आणि परंपरा नष्ट होणं गरजेचं असतं प्रियांनो. हालेलुया. रूढी आणि परंपरा कुठल्याही प्रकारे आमच्यात राहता कामा नये. ज्या परंपरेने देवाचं नाव उंच होणार नाही, ज्या रूढीमुळे प्रभूचं गौरव आमच्या चर्चमध्ये, आमच्या मंडळीत वाढणार नाही, अशा सर्व रूढी परंपरा आम्ही खोडून काढल्या पाहिजेत, रद्द केल्या पाहिजेत. आम्ही आज नंतर शोध घेतला पाहिजे. आपल्या चर्चमध्ये एक डिटेक्टिव्ह पथक पाहिजे. बोले येशू मसीह की. कुठली गोष्ट नाही आहे चांगली ती आम्हाला तात्काळ कळाली पाहिजे आणि मग ती गोष्ट वर्ज्य केली पाहिजे. आत्ता आपण ह्या दिवसात जगतोय की ह्या दिवसात येशूचं नाव कमी आणि प्रॉफिटचं नाव लोक जास्त घेत आहेत. आमचे असे प्रॉफिट आहेत, त्या प्रॉफिटने लोकांचा लॉस करून टाकलाय सगळा. येशूच्या नावापेक्षा कुठल्याही मनुष्याचं नाव मोठं होता कामा नये.
येशूच्या नावापेक्षा कुठल्याही व्यक्तीला आम्ही थोर समजता कामा नये, नाहीतर तो पण त्या गाढवाच्या जाभाडासारखा आणि त्या नहुशतांसारखा, त्या पितळी तुकड्यासारखा तो झालेला आहे. आज आम्ही देवाचं गौरव कुठं चुकीच्या ठिकाणी देत आहोत का? जिथं देवाला गौरव द्यायला पाहिजे. एखादा व्यक्ती आयसीयूत पार मरायला टेकतो, सगळी मंडळी रडून रडून प्रार्थना करते, रडून रडून, त्याला माहीत नाही बाहेर काय चाललंय. आणि मग घरचे सांगत राहतात, पाळक साहेब प्रार्थना करा, मंडळी सगळे प्रार्थना करतात. तो बिचारा बरा होतो, तो म्हणतो, डॉक्टर तुम्ही मला देवासारखे भेटलात. हालेलुया. तुमच्यामुळं मी वाचलो, तुमच्यामुळं नाही वाचलो. देवाने त्यांना अपॉइंट केलेलं आहे. हालेलुया. त्यांनी परिश्रम केले, पण वाचवणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, कृपा करणारा देव आहे. जर गौरव द्यायचंच आहे तर ते आम्ही परमेश्वराच्याच नावाला दिलं पाहिजे. परमेश्वरालाच आम्ही गौरव दिला पाहिजे, त्याचं नाव आम्ही उंच केलं पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या काळात पण सोपी गोष्ट नव्हती. त्याने शमरोनी स्त्रीशी बोलावं. एक व्यक्ती रस्त्यात आपल्या सख्ख्या बहिणीशी बोलू शकत नव्हता, असा तो काळ होता. सख्ख्या बहिणीशी बोलू शकत नव्हता, वाटेत बोलायचंच नाही स्त्री बरोबर, कारण त्याचा फार वेगळा चुकीचा अर्थ घेतला जायचा. पुरुष आणि स्त्रीशी रस्त्यात बोलायचं नाही, अशीच प्रथा होती त्या काळामध्ये. येशू ख्रिस्ताने सगळ्या प्रथा रद्द करून टाकल्या. किती लोक आमेन म्हणतील? ही एक प्रथा रद्द केली. स्त्रीला जे कमजोर समजलं जायचं, तिचं स्थान प्रभूने बदललं. शमरोनी स्त्रीशी तो वार्तालाप करतो, प्यायला पाणी मागतो. आणि म्हणून योहान 4 अध्याय 1 ते 42 वचनामध्ये शमरोनी स्त्रीबद्दलची घटना दिलेली आहे. आणखीन एक ट्रॅडिशन होतं की यहुदी लोक शमरोनी लोकांशी बोलत नव्हते, अजिबात वार्तालाप ठेवत नव्हते. पण तरीसुद्धा प्रभूने कुठलाही जातीचा भेद बाळगला नाही. येशूकडे कुठल्याही प्रकारचे भेदभाव नाहीत. आमेन. ख्रिस्तात आल्यानंतर आम्ही सगळे एक आहोत. आमेन. हालेलुया. आमचे जुनाट विचार आम्ही सोडून दिले पाहिजेत. मी ह्या गावचा, तुम्ही कोणत्या गावचे. हालेलुया. कोणी कोणत्याही गावचा असो, आमचं गाव सियोन देश आहे. हालेलुया. स्वर्गीय सियोन आमचा देश आहे. आम्ही सगळे एका गावचे आहोत. आम्ही सगळे एका देवाचे लेकर आहोत. आम्ही एका परमेश्वराचे लेकर आहोत. आम्ही सगळे एक आहोत. हालेलुया. शरीरात ऐक्य असलं पाहिजे. देवाच्या प्रिय संतगणांनो, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, यहुद्यांची रीत मोडली. स्त्रियांबद्दलच्या रीतीभाती येशूने मोडून टाकल्या आणि एक नवीन गोष्टींना सुरुवात केली. आज सगळ्यात पहिली गोष्ट आपण शिकलो की ती प्रीती आमच्यामध्ये निरंतर असावी. त्या प्रीतीत आम्ही कधी उणं पडू नये. ती पहिली प्रीती आम्ही सोडू नये. दुसरी गोष्ट, कुठल्याही ट्रॅडिशनमध्ये आम्ही अडकू नये. कुठल्याही प्रकारच्या ट्रॅडिशनमध्ये आम्ही अडकू नये, ही देवाची इच्छा आहे. आमचं जीवन अगदी देवाला आवडणारं, देव जसा चालवेल, देव म्हटला उजवीकडं वळ तर उजवीकडं, डावीकडं वळ तर डावीकडं, त्याच्या डायरेक्शनने आम्ही चाललं पाहिजे. हालेलुया. सामाजिक गोष्टीमध्ये आम्ही थोडं या दिवसांमध्ये सतर्क होण्याची गरज आहे. स्त्रियांना कमजोर समजणं, एखाद्या व्यक्तीला डावललं जाणं, एखाद्याचं रूप पाहून आपण त्याचा न्याय नाही करू शकत. देवाने जर एखाद्याला निवडलंय तर त्याला आपण डावलू नाही शकत. हालेलुया. प्रत्येकाची निवड देवाने केली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या देवापासून नाहीत त्या आम्ही आज आमच्या जीवनातून आणि परिवारातून काढून टाकल्या पाहिजेत. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तिसरी महत्त्वाची गोष्ट की जे देवाने पाडून टाकलं आहे ते तुम्ही परत उभं करू नका. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हालेलुया. जे देवाने रद्द केलं, येशूने क्रूसावर म्हटलं पूर्ण झाले आहे. जे पाप येशूने क्रूसावर संपवलं होतं, काही मंडळांनी ते परत त्याला सुरुवात केलेली आहे. ज्या गोष्टी सैतानी सत्ता प्रभूने आमच्या जीवनातून काढून टाकल्या होत्या, त्या परत काही मंडळांनी त्यांना परत आपल्यामध्ये बोलावल्यामुळे त्यांच्यामध्ये संकट उपस्थित झाले होते. इस्रायलचा आत्मा म्हणजे काय? इस्रायल कोण होती? इस्रायल आहाबाची पत्नी होती आणि ती अशा देशातून आली होती की जिथं वाईट संस्कृती होती. तिची तिकडची घाणेरडी संस्कृती तिने इस्रायल लोकांवरती आणली आणि त्या नवरा बायकोने मिळून सगळीकडं देवाच्या वेद्या मोडून टाकल्या. सगळीकडं तिने संदेश त्याला मारण्याचा प्रयत्न केला. सगळीकडं तिने वाईट गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला. आणि आजही अनेक चर्चेसमध्ये सैतानाबरोबर हात मिळवणी करण्यात आलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो,
देवाच्या मंचावरती देवाच्या उपस्थितीमध्ये अनेक वेळा नको त्या लोकांना उभं केलं जातं. एखादा पॉलिटिशियन असेल, एखादा ॲक्टर असेल, तो येतो, त्याचे डायलॉग मारतो. अरे हा मंच त्याच्यासाठी नाहीये, हा देवाच्या अग्नीने भरलेला मंच आहे. जर इथून बोलायचंय तर फक्त येशूचंच गौरव झालं पाहिजे. जर इथून काही करायचंय तर फक्त येशूचीच आराधना झाली पाहिजे. पण या दिवसात अनेक ठिकाणी भेसळ झालेली दिसते. असं समजू नका त्या चुका करणाऱ्या मंडळ्या फक्त तिथं होत्या, त्या फार पुरातन काळात 2000 वर्षापूर्वी होत्या. पण आजही अनेक ठिकाणी ते काम दिसत आहे. आज ऐकायला तुम्हाला वाईट वाटेल, मला सांगताना पण खेद होतो की अनेक आराधक पिक्चरची गाणी गात आहेत प्रियांनो, आणि म्हणतात की आम्ही हे गाणं येशूसाठी गात आहोत. जगाबरोबर आमचा मेळ बसू शकत नाही, आम्ही जगाचे नाही. जसं जहाज पाण्यावरती असतं पण ते पाण्याला आत घेत नाही, आम्ही जगात आहोत पण जगिक गोष्टींना आम्ही आत येऊ देणार नाही. हे तारू माझ्या देवाचं आहे, ही जागा माझ्या देवाची आहे, मंडळी ख्रिस्ताची आहे. इथं ख्रिस्ताशिवाय जगिकता इथं येऊ शकत नाही. हालेलुया. वाईट गोष्टी आमच्यात शिरकाव करू देऊ नका, जगिक गोष्टींना आमच्यात शिरकाव करू देऊ नका. देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याच वेळा तरुण लेकरं मोबाईलच्या आहारी जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टींच्या आहारी जात आहेत, कंटिन्यू त्या गोष्टींमध्ये अडकून देवापासून दूर जात आहेत. रात्रंदिवस वेगवेगळ्या बंधनांमध्ये अडकलेले आहेत. पिक्चरची गाणी ऐकणं, पिक्चरची गाणी गुणगुणणं, रस्त्याने इकडं तिकडं प्रत्येक गोष्टी जगिक रीतीनं आम्ही वागलो तर आम्ही ख्रिस्ताचे गुण कसे काय प्रदर्शित करणार? जग पण तेच करतंय, चर्च पण तेच करतंय. जगातले जो लोक जसे वागतायत तसं चर्च पण वागतंय. कसं देवाचं गौरव प्रकट होईल? आज आम्हाला स्वतःमध्ये, मंडळीमध्ये बदल करण्याची गरज आहे. कुठल्या जगिक ट्रॅडिशन आमच्यामध्ये शिरलेल्या आहेत, कुठल्या फॅशन आमच्यामध्ये शिरलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी आमच्यामध्ये शिरलेल्या आहेत. चर्च म्हणजे ही एक पवित्र जागा आहे. इथं येताना कपडे नीटनेटके घालून आलं पाहिजे. इथं कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन करायला, दिखावा करायला आम्ही येत नाही. इथून जर झळकलं तर देवाचं सामर्थ्य आमच्यातून झळकलं पाहिजे. इथून जर दिसलं तर आमच्यातून फक्त ख्रिस्ताचं सामर्थ्य दिसलं पाहिजे. आमेन. सामर्थ्यवान मंडळी आहे, आमची साक्ष एवढी प्रबळ असली पाहिजे. आमच्या मंडळीमध्ये निरंतर देवाविषयीच्या गोष्टी असल्या पाहिजेत. जगिकता सोडून देवाच्या राज्यात, देवाच्या सामर्थ्यात आम्ही प्रबळ झालं पाहिजे. यरीहोचे तट, यहोशवा 6:20 मध्ये रणशिंगांचा आवाज झाला, देवाच्या लोकांनी जयघोष केला आणि यरीहोचे तट जागच्या जागी कोसळले. ते तट कुणी पाडले? परमेश्वराने पाडले. आमेन. तट कुणी पाडले? परमेश्वराने पाडले. एकदा परमेश्वराने पाडलंय ना, परत ते बांधायला जायचं नाही. एकदा दारू सोडली आहे ना, कोणी किती आग्रह करो नाही, त्याला वाईट वाटेल, वाटू दे. ऐकताय का चर्च? हालेलुया. नाही काय नाही, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, तिला लावलं, मला लावलं, तिला इलं काय नाही, तिला वाईट वाटेल, वाटू दे. नाही आमच्या ते ऑफिसमध्ये प्रसाद घ्यावा लागतो. नाही नाही नाही. अरे तुझी साक्ष कशी कळेल त्यांना? येड्या, त्यांना कसं कळेल की तू येशूचा दास आहेस? सांग, माझ्या देवाला चालत नाही. हालेलुया. सांग, हिम्मत कर, हिम्मत बांध, घाबरू नको. काय होईल? लोक द्वेष करतील पण स्वर्गीय बाप तर आनंदी होईल ना तुझ्याबद्दल. स्वर्गातला देव आनंद करेल. काय माझं लेकरू आहे, एवढ्या विरोधात उभं राहिलं, मी आहे ना तुझ्या बरोबर. 1000 लोक शमशोनाच्या विरुद्ध आले तरी शमशोन उभा राहिला, विरोधक खाली पडले. प्रियांनो, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. यरीहोचे तट खाली जागीच कोसळले. यरीहोचे तट कोसळले. आज कुठले तट देवाने आमच्यासाठी कोसळवलेत? साक्ष कधी कलंकित होऊ देऊ नका. साक्ष कधीच कलंकित होऊ देऊ नका. देवाने तुम्हाला त्याच्या उपस्थितीत पाहिलंय. हा आमचा पक्का ॲड्रेस आहे. हालेलुया. देवाची उपस्थिती हा आमचा परमनंट ॲड्रेस आहे. इथं असलो काय, चौकात असलो काय, घरी असलो काय किंवा कुठंही असलो, देवाच्या उपस्थितीत आम्ही आहोत. हा आमचा पक्का ॲड्रेस आहे. उपस्थिती हटली ना देवाची एकदा जीवनातून, एकदा चुकीच्या मार्गामध्ये सापडलात, साक्ष कलंकित होते.
आणि लोक परत विश्वास नाही ठेवत, लोक परत नाही विश्वास ठेवत. कितीतरी सेवक आहेत असे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज प्रभूने आम्हाला कशासाठी बोलवलंय, कुठल्या गोष्टींसाठी आम्हाला पाचारण केलंय? हा ख्रिस्ती समाज आहे, हा देवाच्या जवळ असणाऱ्या लोकांचा समाज आहे. हालेलुया. हे विश्वासणारे लोक देवाच्या जवळ आहेत. त्यांना 19-20 बघवत नाही प्रियांनो, त्यांना खरंच आवडतं. आणि ज्यावेळेस त्यांना दिसतं की हा माणूस खरा आहे, जगात कोणी काही येऊन सांगू ते कधीच मानणार नाहीत, कारण त्यांना पटलेलं आहे, त्यांना देवाने प्रकट केलं की याच्यामध्ये सत्यता आहे. पण ती साक्ष जर कलंकित झाली, लोक विश्वास ठेवत नाहीत आणि त्या व्यक्तीची सेवा परत वाढू शकत नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. एकदा देवात येऊन परत जे पापात पडतात ना, देवात येऊन परत पाप करतात, त्यांची सेवा नाही वाढत. कारण की नांगराला हात घालून परत मागे वळून पाहिलंय. इथं यू टर्न नाही आहे प्रियांनो, इथं स्ट्रेट फॉरवर्ड आता चालतच राहायचं. जो मार्ग तुम्ही निवडलाय त्याच्यामध्ये यू टर्न नाही. ज्या मार्गाने तुम्ही चालता तिथून मागं वळायला तुम्हाला चान्स नाही. आमेन. यू टर्न नाही. इथं जे देवाने पाडलंय ते परत नाही उभं करायचं. पाप आपल्या जीवनातलं संपलंय ना, मग परत आता त्या वाटेला जायचं नाही. रोज नवीन जन्म घेतात काही लोक. आजपासून सिगारेट बंद, परत 8 दिवसांनी आजपासून सिगारेट बंद, परत पुढचे विकास कांबळे पास्टर आले, आजपासून सिगारेट बंद, मग अजून दुसरे पास्टर आजपासून हे बंद. नको, तू कधीच सुधारणार नाही. तुला सिगारेट पेटवायला नरकातच जावं लागेल. तू इकडे यायच्या लायकीचं नाही. हालेलुया. काही फायदा नाही तुझा. हालेलुया. हा दिखावा आहे सगळा, काही फायदा नाही. ज्याला बदलायचं आहे तो वायदे करत नाही. ज्याला बदलायतो तो म्हणतो, प्रभू आज मी तुझ्या चरणाशी आलोय, आत्ता माझ्या वाईट गोष्टी मी सोडून देतो, मी तुझ्याकडे आलोय. परत त्या वाटेला कधीच जाणार नाही आणि ते कधीच जात नाहीत. हालेलुया. पवित्र आत्मा त्यांना धरून ठेवतो, पवित्र आत्मा धरून ठेवतो. ज्याच्यावर पवित्र आत्मा आहे ना, त्याला सैतानाने किती पण मोहपाश घातले तरी त्याला माहीत आहे माझ्यात जो आहे तो सामर्थ्यवान आहे. हालेलुया. त्याच्या विरुद्ध मी जाऊ शकत नाही, तो टिकून राहतो. हे सामर्थ्य देवाने आपल्याला दिलेलं आहे. देवाने जे पाडलंय ते आम्ही उभारू नये. या दिवसात बाबेल नगरी बांधली जाते प्रियांनो. बाबेल नगरी असत्याची, वाईट, अमंगळपणाची नगरी बांधली जाते. पण बायबल सांगतं प्रकटीकरण 18:2 मध्ये, पडली मोठी बाबेल, पडली, ती देवाने पाडून टाकली. अशी पडेल परत कधीच उठणार नाही. प्रकटीकरण 18:2 मध्ये बाबेल नगरी पडली, बायबल सांगतं अशी पडणार आहे ना की ती परत उठणार नाही प्रियांनो. हालेलुया. कधी कधी काय होतं की काही रिव्हिलेशन्स आपल्याला कळत नाही. बायबलमध्ये ना प्रकटीकरणाच्या पुस्तकात 3 स्त्री आहेत. किती स्त्री आहेत? किती? ऐकताय का नाही ऐकत आहे? ऐका. पहिली स्त्री 12व्या अध्यायात आहे, दुसरी स्त्री 17व्या अध्यायात आहे, तिसरी स्त्री 19व्या अध्यायात आहे. पहिली स्त्री, दुसरी 17 आणि तिसरी 19. 12व्या अध्यायातली स्त्री चंद्रावरती उभी आहे, सूर्यतेज पांघरलेले, पोटात बाळ आहे, 12 ताऱ्यांचं मुकुट डोक्यावरती घातलेलं आहे, तिच्या मागे साप लागलेला आहे, पोटात बाळ आहे. सापाची इच्छा आहे की जसं तिला बाळ होईल ते बाळ गिळून टाकावं. बाळाचा जन्म होतो, सापाच्या हाती ते बाळ लागत नाही, डायरेक्ट स्वर्गाला घेतलं जातं. आणि मग तो साप चवताळतो, परत एकदा त्या स्त्रीच्या मागं लागतो. ती स्त्री ज्यावेळेस धावत रानाकडे जाते त्यावेळेस तिला गरुडाचे पंख प्राप्त होतात, ती उडून रानाकडे निघून जाते, तिचा बचाव होतो. हे 12व्या अध्यायात लिहिलंय. 17व्या अध्यायातली स्त्री ती श्वापदावरती बसलेली आहे, तिच्या हातामध्ये सोन्याचा प्याला आहे आणि त्या प्याल्यामध्ये रक्त आहे. आणि ते रक्त कोणाचं आहे? सेवक संदेष्टांचं रक्त आहे. ती रक्ताने मस्त झाली आहे, ती श्वापदावर बसली आहे आणि किरमीची वस्त्र तिने अंगावरती घातलेत. ही स्त्री 17व्या अध्यायात आहे. 19व्या अध्यायातली स्त्री शुभ्र वस्त्र परिधान केलेले आहेत, गौरवाने नटलेली आहे, वधूसारखं तिने स्वतःला नटवलं आहे आणि ती वधू आहे आणि ती ख्रिस्ताची मंडळी आहे. 12व्या अध्यायातली स्त्री ज्याच्यातून पुत्र संतान आलं, डायरेक्ट स्वर्गाला गेलं. 12व्या अध्यायातली स्त्री इस्रायल राष्ट्र आहे. 17व्या अध्यायातली स्त्री बाबेल नगरी आहे. 19व्या अध्यायातली स्त्री पांढरे कपडे, स्वतःला सजवलंय, ख्रिस्ताची वधू म्हणजे कोण? 12, 17, 19. कळालं का नाही? 3 स्त्री आहेत प्रकटीकरणात, हो की नाही? 12व्या अध्यायात कोण आहे ती स्त्री?
इस्रायल राष्ट्र. 17व्या अध्यायातली स्त्री कोण आहे? बाबेल नगरी. 19व्या अध्यायात मंडळी. तीनही स्त्रिया शेवटच्या काळात तयारी करत आहेत. तीनही स्त्रिया शेवटच्या काळात तयारी करत आहेत. 12व्या अध्यायातल्या स्त्रीची तयारी चालली आहे तिसरं मंदिर बांधण्याची. 2-3 आठवड्यापूर्वी न्यूज होती की त्यांनी अपील केलं आम्हाला मंदिर बांधायचं आहे. लवकरच ते मंदिर बांधलं जाईल. अल अक्सा मॉस्क तोडून तिथं मंदिर बांधण्यात येईल. तिसरं ते होणार आहे कारण ती प्रॉफेसी बायबलमध्ये लिहिली म्हणून ती पूर्ण होणार आहे. इस्रायल राष्ट्र मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 12व्या अध्यायातलं राष्ट्र त्यांची ही तयारी. 17व्या अध्यायातली स्त्री आणि 19व्या अध्यायातली स्त्री या दोन्ही स्त्रिया ख्रिस्ताची वाट पाहत आहेत. शॉकिंग आहे, ऐकताय की नाही? 17व्या अध्यायातली बाबेल नगरी आणि 19व्या अध्यायातली मंडळी या दोन स्त्रिया ख्रिस्ताची वाट बघतायत. पण एक फरक आहे, 19व्या अध्यायातली खऱ्या ख्रिस्ताची वाट बघते आणि 17व्या अध्यायातली अँटी क्राइस्टची वाट बघते. फरक आहे. आलं लक्षात? तर आता या शेवटच्या काळामध्ये इस्रायल राष्ट्र त्यांचं मंदिर बांधण्याची तयारी करत राहिलं ह्या दोन स्त्रिया. त्यापैकी 19व्या अध्यायातली मंडळी आपण आहोत, देवाचे लोक. आपण ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करत आहोत. आणि जे उरलेले लोक आहेत, जे यहुदी किंवा इस्रायलचे नाही, जे मंडळीचे नाही, ते सगळे बाकीचे सगळे लोक ते 17व्या अध्यायातले आहेत आणि ते ख्रिस्त विरोधकासाठी, अँटी क्राइस्टसाठी ते वाट पाहत आहेत. 666च्या आकड्याची तयारी करत आहेत. जगावरती अँटी क्राइस्टचं राज्य स्थापन करण्याची ते तयारी करत आहेत. हे 5G, ChatGPT, अजून काय काय जे काही सॉफ्टवेअर्स आलेत, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे सगळं 17व्या अध्यायाची तयारी आहे. एक दिवस असा येईल, ऐकताय तुम्ही? एक दिवस असा येईल की ही जी बाबेल नगरी आत्ता बांधली जाते, कशी बांधली जाते? जगातले सगळे लोक एकत्र येत आहेत. मोठे मोठे राजे एकत्र येत आहेत. मोठे मोठे पंतप्रधान, सगळे मिनिस्टर्स, सगळ्या देशाचे राज्यकर्ते एकत्र येत आहेत आणि सगळ्या जगात वन वर्ल्ड गव्हर्नमेंट, वन करन्सी ऐक्याने उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. आतून त्यांचा हा पूर्ण प्लॅन आहे. कोविड आलं, सगळ्यांना असं वाटलं काय बाबा ते वटवागुळ खाल्लं नसतं त्या लोकांनी तर बरं झालं असतं. चायनीज लोकांनी हा आजार वटवागळापासून आला नाही. ही एक ट्रायल होती. सगळ्या लोकांना वॅक्सिन कसं देता येते ते बघू एकाच वेळेस. त्यांनी ट्रायल सक्सेस केली, ते यशस्वी ठरले. पुढची गोष्ट होईल, डायरेक्ट 666चा शिक्का देण्यात येईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल. आज किती तारीख आहे? 31 तारीख. 31 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजायच्या आतमध्ये सगळ्यांनी 666चा स्टॅम्प घेऊन टाका, नाही तर तुम्हाला मारून टाकू. आपण असेच चर्चमध्ये बसलेलो असू, असंच पास्टर सांगत असतील घ्यायचा नाही, आणि मग काही लोक चर्चला येणार नाहीत त्या दिवशी, स्टॅम्प घ्यायला जातील. मुलाबाळावाला माणूस आहे मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, आता मला घ्यावं लागेल, मला काही माहीत नाही. आणि काही लोक रिव्हिलेशन देतील नवीन प्रकाशनं, स्टॅम्प शरीराला घेतला आहे, आत्मा स्वच्छ आहे माझा. असे काही धन्य लोक असतील. या समाजाकडे बघून दया येते कधी कधी. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. पण काही लोक इथंच बसून राहतील. ते लोक बाहेरून 5-5 मिनिटाला येऊन सांगतील थोडा वेळ राहिला बरं का, 4 वाजलेत बरं का, आता तुम्हाला मारणार आहेत आम्ही 5 वाजेपर्यंत, लवकर घ्या स्टॅम्प, घेता की नाही. बाहेर उभे राहतील, रायफली, बंदुका हे ते घेऊन. 4:30 वाजतील, 4:45 वाजतील, धमकी देतील पुढच्या 15 मिनिटात मारायला तयार व्हा, आम्ही येतोय आता आतमध्ये. 4:55 होतील, 5 मिनिटं राहिलेत. सगळे एकमेकांना भेटतायत. आता इथं मरू पण तिथं परत भेटणार आहेत. हालेलुया. इतका विश्वास प्रकट होईल. इथून ओरडून संदेश दिला जाईल, प्रभूने सांगितलं आहे मरेपर्यंत विश्वासुरा म्हणजे तो तुम्हाला जीवनाचा मुकुट देणार. तुम्ही एकदम विश्वासात स्थिर आणि खंबीर असणार. 5 वाजायला 1 मिनिटात तयार आहे. कराले रायफल लोड मारायचं यांना. ते आत यायच्या तयारीत असतील. तेवढ्यात आकाशात करण्याचा नाद सुरू होईल. हालेलुया.
करण्याचा नाद सुरू होईल, लख प्रकाश पडेल, कबरा उघडल्या जातील, देवदूत खाली उतरतील आणि मग तुम्ही आणि मी बदलून जाऊ. हे अविनाशी शरीर आम्हाला प्राप्त होईल, नाशवंत शरीर निघून जाईल. मग मी इथून बाहेर जाईल, त्याला म्हणेल मारणार आहे, मार, घे रायफल मार. धड 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 लागत नाही. हालेलुया, बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या शेवटच्या टप्प्यात आपण येऊन ठेपलो आहोत. हालेलुया. इस्रायल राष्ट्राची तयारी चालू आहे, बाबेल नगरीची तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे. पण लक्षात असू द्या, इस्रायलपेक्षा, ऐकताय, काही लोकांना माझे शब्द ऐकताना थोडे जड वाटतील, पण हेच सत्य आहे. काय होईल, त्यांना मंदिर बांधून दिलं, प्रत्येक चर्चनी थोडे थोडे पैसे पाठवले, कोणी काय केलं आणि ते मंदिर बांधलं. काय करतील माहिती आहे? ते परत घेतील बकरे कोकरे हे ते आणि परत आरपायला सुरुवात करतील. ते येशूला मानत नाहीत. आम्हाला इंटरेस्ट नाही त्या मंदिरामध्ये. हालेलुया. तुम्ही ऐकताय का? त्याने सांगितलंय आम्ही त्याचे मंदिर आहोत. हालेलुया. ते इस्रायलच्या मंदिरशी आम्हाला घेणं देणं नाही. तुम्ही ऐकताय चर्च? वी सपोर्ट इस्रायल. इस्रायलच्या बाजूने आम्ही उभे आहोत, याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण त्यांनी मंदिर बांधायचं ते त्यांचं बघून घेतील. ते मंदिर जिथं त्यांना सगळे अर्पणं परत द्यायचेत ते आम्हाला नको. तो काळ संपलेला आहे. तो आता काळ नाही आहे. ख्रिस्ताचं बलिदान शेवटचं होतं. आता आम्हाला त्या मंदिराची गरज नाही. प्रभूची स्तुती असो. इस्रायलची तयारी आणि त्यांचं मंदिर, त्या स्त्रीचं इस्रायलचं गौरव, बाबेल नगरीचं गौरव, हे गौरव जगिक गौरव आहे. पण मंडळीचं गौरव स्वर्गीय गौरव आहे. मंडळी देवाच्या तेजाने भरलेली आहे. इस्रायल राष्ट्रावर देवाची कृपा आहे, देवाचं प्रेम आहे, पण त्यांना पवित्र आत्मा आणि येशूचं रक्त नाहीये. बाबेल नगरीकडे ते नाहीये, ख्रिस्त मंडळीकडे आहे. म्हणून सगळ्यात गौरवी जर या जगात काही असेल तर ती देवाची नगरी आहे. हालेलुया. ती देवाची मंडळी आहे. ते देवाचे लोक आहेत. जे देवाचं राष्ट्र आपण आहोत, देवाचा निवडलेला वंश आपण आहोत. आपण गौरवी लोक आहोत. बोलो येशू मसीह की. बाबेल पडली, बायबल सांगतं. पडली गल्ल्यात, घुमा घुमा के गल्ल्यात पडला. हात देऊन उठवायला जाऊ नका. बाबा पडलाच का रे? उठ, पडलाय तो. देवाने पाडलाय आपल्या, त्याला परत उठवू नका. दागोन पडला. किती लोक आमेन म्हणतील? विजेसारखा सैतान वरून खाली पडला. जो पडला है उसको वहां पडने दो. हालेलुया. परत उचलायला जाऊ नका. हालेलुया. जे देवाने जीवनातून काढलंय परत त्या गोष्टीकडे जाऊ नका. नाही तर त्यांच्यासाठी बायबलमध्ये एक उपमा आहे. बोलू का नको बोलू? या ठिकाणी ना ज्या गोष्टी पडल्यात, पडून गेल्यात, देवाने ज्यांना पाडलंय, त्या गोष्टींकडे जर आम्ही परत वळालो तर त्याला एक शब्द आहे बायबलमध्ये, ओकीकडं परतणारे कुत्रे. ओकीकडं परतणारे कुत्रे. कुत्र्यांची रीत आहे, पटापट खातात, ओकतात आणि परत खात बसतात. खूप घाणेरडा आणि किळसवाना प्रकार. ते ऐकताना पण कसं तरी अंगावरती काटा येतात. काय हा शब्द आहे असं वाटतं. पण ही आध्यात्मिक दर्जावर काही लोकांची स्थिती असते. आज आम्ही सतर्क व्हायचं आहे. पहिली गोष्ट, आम्ही प्रीतीत मुळावलेले पाहिजेत. मंडळीमध्ये ते प्रेम आणि ऐक्य नेहमी दिसलं पाहिजे. आमच्यातली प्रीती कधी थंडावता कामा नये. आमच्यातली पहिली प्रीती कधी संपता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट आज आपण शिकलो, जुनाट परंपरा आणि सगळ्या प्रथा आमच्या जीवनातून आम्ही काढल्या पाहिजेत. कुठल्या गोष्टींना आम्ही विनाकारण धरून ठेवलंय, त्याच्यामुळे जर आमचे आशीर्वाद आडलेत, त्या गोष्टी आम्ही काढून टाकल्या पाहिजे. नको त्या प्रथा आमच्यात कधीच येता कामा नये. तिसरी महत्त्वाची गोष्ट की जे देवाने पाडलंय, ते यरीहोचे तट असतील, जे देवाने पाडलंय, जे पाप काढून टाकलंय, परत ते आम्हाला कधीच उभं राहायचं नाही. नेहमी सतर्क राहायचं की जुन्या गोष्टी परत आतमध्ये येत आहेत का. येत असतील तर त्यांच्यासाठी दरवाजा बंद करायचा,
परत त्या गोष्टी आमच्याकडे येऊ नयेत प्रियांनो. रागावरती विजय मिळवलाय, जेव्हा वाटतं की थोडा राग यायला लागलाय, तिथंच येशूच्या नावात प्रभू हा राग माझ्यातून काढून टाक. एखाद्या गोष्टीकडं, नको त्या गोष्टीकडं तुम्ही जात आहात, तुम्हाला जाणवतंय चुकीचं आहे, तात्काळ थांबा, परत परमेश्वराकडे या. स्वतःला करेक्ट करायला वेळ लावू नका. स्वतःला घडवण्यासाठी स्वतः तुम्ही जबाबदार आहात. परमेश्वर तुमच्या मदतीला आहे, पण नेहमी ही जाणीव आपल्या अंतःकरणात असली पाहिजे आणि नेहमी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की जे देवाने पाडलं आहे ते आम्ही कधीच उभारता कामा नये. चौथी शेवटची महत्त्वाची गोष्ट ऐकताय? जो अग्नी देवाने आमच्यात पेटवलाय ना, तो अग्नी कधी विझू द्यायचा नाही. हालेलुया. पवित्र आत्म्याला कधीच खिन्न करू नका, कधीच खिन्न करू नका. पवित्र आत्मा एवढा इनोसंट आहे, इतका पवित्र आहे, तो इतका पवित्र आहे, त्याला जरा पण अपवित्रता चालत नाही. त्या पवित्र आत्म्याचं मंदिर पण पवित्र असलं पाहिजे. आणि पवित्र आत्म्याला खिन्न केल्याच्या नंतर तो आमच्या बरोबर राहू शकत नाही प्रियांनो. असं तुम्ही म्हणू शकत नाही मी पाप पण करतो आणि मला पवित्र आत्मा पण आहे, शक्य नाही. आमच्या जीवनातले गुप्त पातक आम्ही काढून टाकले पाहिजेत, येशूच्या रक्ताने धुतलं गेलं पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे. आणि जो अग्नी देवाने त्याच्या आत्म्याचा दिलेला आहे. वाचूया आपण रोमकरसपत्र 12वा अध्याय 11वा वचन. रोमन चॅप्टर 12 वर्स 11. आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा. आत्म्यात कशा असा? सगळ्यांनी म्हणा, आत्म्यात उत्सुक असा. उत्सुक असलं पाहिजे. चर्चमध्ये प्रार्थना आहे, उत्सुकता, हो मी येईल, हालेलुया. कुठलंही काम आहे देवाचं, हो ठीक आहे आपण करूया. त्या प्रत्येक गोष्टीत उत्सुकता आम्ही दाखवली पाहिजे. प्रत्येक देवाच्या कार्यात आम्ही उत्सुकता दाखवली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक देवाच्या कामामध्ये, प्रत्येक जे देवाच्या गौरवासाठी आम्ही करतो त्याच्यात आम्ही उत्सुकता दाखवली पाहिजे. त्याच्यामधून परमेश्वराचा अद्भुत गौरव प्रकट होणार आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. जी मंडळी जिच्या विषयी आपण पाहत होतो, वाचूया आपण प्रकटीकरण 3रा अध्याय 15 आणि 16 वचन. प्रकटीकरण 3. तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, तू शीत नाहीस व उष्ण नाहीस, गार नाहीस गरम पण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस, कोमट आहेस. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. हा कोमटपणा देवाला आवडत नाही प्रियांनो. जो देवाने अग्नी तुमच्या आणि माझ्यामध्ये दिलाय, पवित्र आत्म्याचा अग्नी, तो अग्नी नेहमी पेटता राहिला पाहिजे. प्रत्येक समय आमच्यातला उत्साह कशानेच कमी होता कामा नये. ठराविक काळापुरते, फक्त रविवारपुरते आम्ही उत्साही असता कामा नये. देवाच्या गौरवासाठी निरंतर प्रार्थनामय जीवन आमचं पाहिजे. निरंतर आम्ही देवाला प्रतिसाद देत राहिला पाहिजे. निरंतर आम्ही देवाच्या सानिध्यात असलं पाहिजे. देव बोलत राहतो अनेकांशी, पण दुर्लक्ष केल्यामुळे त्या कृपादानांमध्ये आपण वाढत नाही. एखादा व्यक्ती म्हणतो देवा मला कृपादान दे, मुर्दे उठवण्याचं कृपादान दे. प्रभू म्हणतो दिलं. आणि मग एखादा आजारी व्यक्ती येतो, माहीत नाही सकाळपासून माझं डोकं दुखतंय, म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना कर. नाही मी नाही करणार, मला डायरेक्ट मुर्दे उठवायचे. नाही होणार तसं. आम्हाला छोट्या गोष्टींविषयी विश्वासयोग्य राहायचं आहे. आज जर एक हिलिंग तुमच्या प्रार्थनेने झाली, याचा अर्थ हा आहे की जो देव हा लहान चमत्कार करतो तोच देव मोठा चमत्कार करणार आहे. आज जर एखादी गोष्ट देवाने स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे तुम्हाला दाखवली, याचा अर्थ असा आहे की येत्या दिवसात तुमची आध्यात्मिक वाढ होणार आहे. त्या गिफ्टमध्ये, त्या गिफ्टमध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे. आमचं पाचारण आम्ही ओळखलं पाहिजे. कुठली गोष्ट आम्ही देवासाठी करावी हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि ज्यावेळेस ती भूक तुमच्या अंतःकरणात असते, ती जाण तुमच्या अंतःकरणात असते की प्रभू मला या गोष्टीत वाढायचं आहे, त्यावेळेस तुम्ही त्याच्यासाठी समर्पण करता. त्या गिफ्टसाठी तुम्ही वेळ देता, त्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ देता. आता छान कीबोर्ड वाजवलं ब्रदरनी. आता असं त्यांनी म्हटलं की मी कालच शिकलो आणि आज वाजवायला लागलो. शक्य आहे का असं? काल सकाळी मला असं मनात आलं,
चर्चमध्ये जाऊन मी कीबोर्ड वाजवावा. काल सकाळपासून प्रॅक्टिस केली ना, आज मी सगळं वाजवायला लागलो. शक्य आहे असं? ज्याला कीबोर्ड शिकायचा आहे त्याला कीबोर्ड बरोबर वेळ घालवावा लागेल. नाही तर कितीतरी लोक कीबोर्ड घेतात नवीन, भरपूर पैसे खर्च करून पॅक करून कपाटावर ठेवून देतात. पुण्याचे लोक नाही, आमच्या इकडे असे. आता गिटार शिकतोच मी, इलेक्ट्रिक कुठलं काही शॉक लागेपर्यंत आणलं एखादं कुठलं, आणि आणून तसंच घरात ठेवून देईल सजवून. मी शिकणार आहे, पण त्याला कधी त्याच्यावरती धूळ कधी झाली ते पण कळालं नाही. कधी ती धूळ झाडली नाही, तो कधी शिकेल का? नाही शिकू शकत. वेळ द्यावा लागतो, टाईम द्यावा लागतो. देवाला प्रार्थना करा ना, पास्टर मला खूप वचनाचा गूढ अभ्यास करायचा आहे, बायबल किती वाचतं. नाही ना, त्याला वेळच मिळत नाही मला. मग कशाला वेळ मिळतो? कुठल्या गोष्टीसाठी आम्हाला वेळ मिळतो? जे तुमचं पाचारण आहे मंडळी, जे तुमचं कॉलिंग आहे, ज्या गोष्टीसाठी देवाने तुम्हाला बोलवलंय त्या गोष्टीत तुम्हाला वेळ द्यावा लागेल, एक्सक्यूज न देता. ज्या अभिषेकाचा तुम्ही रिस्पेक्ट करता तोच अभिषेक तुमच्यावर येतो. ज्या गोष्टीचा तुम्ही रिस्पेक्ट करत नाही, कितीतरी लोक मी बघितलेत असे, काय नसतं अन्य भाषा वगैरे, काय नाही असं म्हणतात, काही नसतं अन्य भाषा वगैरे, किती पण सामर्थ्य उतरू, अख्खं चर्च आत्म्याने भरून जाईल, पण ज्याच्या मनात आहे ना काही नसतं अन्य भाषा वगैरे, त्याच्यासाठी काही नसतं अन्य भाषा वगैरे, जसा आला तसा परत घरी निघून जातो. कोरडा आला कोरडा निघून गेला, त्याला फरक नाही पडला, कारण त्याने त्या अनॉइंटिंगवरती विश्वास नाही ठेवलाय, त्याला नाही मिळणार. जे विश्वास ठेवतात, येशू बरं करतो माझा विश्वास आहे, त्याच्याद्वारे हिलिंग डिलिव्हरन्स होतात. हालेलुया. ज्याला विश्वास आहे की देव बोलतो त्याच्याशी देव बोलतो, ज्याला विश्वास नाही देव त्याच्याशी बोलणार नाही. त्या गिफ्टमध्ये, त्या गोष्टीमध्ये आम्हाला वेळ द्यावा लागेल, आमचा टाइम स्पेंड करावा लागेल, आम्हाला तो समय देवासाठी अधिकाधिक द्यावा लागेल. अधूनमधून चर्चला येणारे अधूनमधून पापात पडायचे जास्त चान्स असतात. ऐकताय तुम्ही? चर्च कधी कधी चर्चला येणारे कधी कधी पापात पण पडू शकतात, पण जे लोक कंटिन्यू देवाच्या राज्यात आहेत, कंटिन्यू देवाच्या उपस्थितीत आहेत, देव त्यांना कधीच पडू देत नाही. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. देवाच्या उपस्थितीने, देवाच्या संतगणांनी तुम्ही घेरलेले असता, आणि कधी कधी, ऐकताय तुम्ही, कधी कधी असं पण होतं की फक्त त्या ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही आलायत म्हणून देव तुमचा वापर करायला सुरुवात करतो. शाऊलाने पहिली तुकडी पाठवली सैन्याची की जा दाविदाला पकडा. ते आले, शमूएलाचे संदेश ते तिथं संदेश देत होते, आणि त्या प्रॉफिटिक ॲटमॉस्फिअरमध्ये सगळे सैनिक आलेले देवाच्या नावाने संदेश देऊ लागले. हालेलुया. ते काय संदेश ठेवते नव्हते, उपस्थिती. त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जे पर्पज त्यांचा होता दाविदाला पकडण्याचा, तो पर्पज विसरले, ते पण प्रॉफेसी करू लागले, संदेश देऊ लागले. तुकड्यांपाठोपाठ तुकड्या येत होत्या, सगळे बदलत गेले. शेवटी शाऊल आला, आणि शाऊलाला पण नंतर त्या अभिषेकामध्ये देवाने सामर्थ्याने भरलं. शाऊल रात्रभर देवाचं गौरव करत राहिला. त्या वातावरणात ती आग पेटत राहते. ज्यांच्याबरोबर भेटल्याने आम्हाला वाटतं आमच्यातला आत्मा विझत चाललाय, असे काही खास फायर ब्रिगेडच्या गाड्या घेऊन फिरणारे लोक समाजात आहेत. आत्मिक कार्य दिसलं का कधी पाणी मारून कधी विझवू त्याला, अशी त्यांना घाई झालेली असते. एखादा आत्मिक सामर्थ्याने भरला की लगेच घरातून विरोध. त्यांना असं वाटतं आता संपलं याचं, आता झाला वेळ, आता काही खरं नाही याचं. लोक लगेच विरोध करायला जातात आणि त्या व्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न करतात. आणि ते पात्र किंवा ते सेवक किंवा सेविका देवात नवीन असल्या कारणाने जर ते हिमतीने उभे राहिले तर परमेश्वर वाढ करतो. जर ते घाबरून गेले, सगळ्या दबावाला, त्यांची वाढ संपते. प्रियांनो, वाढ होत नाही. आज जे आग पवित्र आत्म्याची देवाने आमच्यामध्ये ठेवलेली आहे, ती रोज आणि रोज प्रज्वलित होत गेली पाहिजे. ती आग वाढत गेली पाहिजे. ठिणगीने सुरुवात झाली
तर त्याचा वनवा बनला पाहिजे. पुणे शहरातला प्रत्येक गुडघा येशूसाठी टेकला पाहिजे. प्रत्येक जिभेने कबूल केलं पाहिजे येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. जर हे बायबलमध्ये लिहिलंय, हे आमच्या कार्यकाळात आम्हाला होताना पाहायचंय. आमच्या जीवन काळामध्ये आम्हाला पाहायचंय की देवाचं मोठं गौरव आमच्या देशामध्ये होत आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय संतगणांनो, प्रभूचं पवित्र वचन आहे. आज मंडळांना या करेक्शनची गरज आहे. बऱ्याच लोकांना करेक्शन आवडत नाही. एखाद्याला काही सांगायला गेलं की तो म्हणतो नाही, मला नाही ऐकायचं, काही सुधारणा होत नाही. पण ज्या वेळेस आम्ही सुधारणा करून घेतो स्वतःमध्ये, आमची वाढ होते, आमची उन्नती होते, थांबलेले आशीर्वाद आमच्या जीवनाकडे येतात. करेक्शन करणं हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आम्हाला करेक्शन कळतात, हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे. आज या वचनातून ज्याही गोष्टी परमेश्वराने आम्हाला दिल्यात, ज्याही गोष्टी परमेश्वराकडून आम्हाला समजल्यात, मग कुठं कुठं आम्हाला बदलायची गरज आहे, कुठलं माझ्या जीवनचरित्रात कुठली गोष्ट लपलेली आहे, कुठं घर करून बसली आहे, कुठलं माझ्या जीवनात ती गोष्ट आहे की जी देवाला आवडत नाही, तिला आज उखडून बाहेर फेकून द्यायचं. हालेलुया. काय माझ्या देवाला आवडत नाही? माझं शरीर देवाचं मंदिर आहे आणि या मंदिरात मी केर कचरा राहू देणार नाही. हालेलुया. या मंदिराला आज मला शुद्ध करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. म्हणून आज देवाकडे प्रार्थना करूया. आपल्या परिवारामध्ये कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या परमेश्वराला आवडत नाही? आमची मंडळी भरपूर सामर्थ्यात पक्की होण्यासाठी आम्ही तयारी केली पाहिजे. हालेलुया.